कल जब पुणे की प्रॉपर्टी प्राइसेस बढ़ चुके होंगे तब आपके मन में सिर्फ एक रिग्रेट रहेगा कि काश हमने पहले इन्वेस्ट किया होता। दैट्स वाई राज एंड सन्स रियल्टी ब्रिंगिंग यू द पुणे's biggest investment opportunity in your hometown, that's Kolhapur. Introducing Vanaha by Shapurji Palonji, a magnificent 1,000-acre premium township designed around nature, luxury and future-ready living. Meet our investment experts in Kolhapur, explore event offers and discover why smart investors invest in Pune. This event is executed by Sky Events with Zairat as a media partner. Seats are limited. Register now. कोल्हापूरचं श्रद्धास्थान असलेल्या श्री सद्गुरू संत बाळूमामा देवस्थानमध्ये तब्बल 60.75 कोटींचं भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला आहे. बाळूमामा मंदिर जिल्हाधिकारी कार्यालय यशवंत ब्रिगेडचे पदाधिकारी सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून बाळूमामा देवस्थान समितीमध्ये 60.75 कोटी रुपयांचा कथित भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज यशवंत ब्रिगेड संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यशवंत ब्रिगेडने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. देवस्थानच्या निधीचा गैरवापर झाला असल्यास त्यावर कठोर कारवाई व्हावी असं निवेदनात नमूद करण्यात आलं. यावेळी यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संतोष कोळेकर, प्रदेश अध्यक्ष माननीय श्री अमोल गावडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय श्री संदीप हजारे, डीडी ग्रुप अध्यक्ष माननीय श्री संजय पटकरे, लाडूदा, पन्हाळा तालुका अध्यक्ष प्रकाश गोरड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सीमा झोरे, सामाजिक कार्यकर्ते अभि शिंदे, रश्मी हेगडे पाटील, अरुणा माने यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान हे महाराष्ट्रासह देशातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहे. लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात आणि दर्शन घेतल्यानंतर देणगी रूपाने असेल किंवा दानपेटीमध्ये असेल किंवा सोनं चांदी अशा पद्धतीचं किंवा शेळ्या मेंढ्यांचं ते दान करत असतात आणि त्याची एक अपेक्षा असते की या देणगीच्या माध्यमातून तिथील देवस्थानचा विकास व्हावा, गोरगरिबांचं कल्याण व्हावं, लोकांना सहकार्य व्हावं अशा पद्धतीची त्यांची भावना असते. परंतु मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतो की अनेक दिवसापासून बातमी येत आहे की कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार त्या बाळूमामा ट्रस्टच्या माध्यमातून झालेला आहे आणि यावर कारवाई होण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. तेच त्यांच्या माध्यमातून आम्ही सांगितलेलं आहे की यावर कठोर कारवाई व्हावी, त्याचबरोबर यासाठी SIT नेमण्यात यावी आणि उच्चस्तरीय समिती नेमून यामध्ये जे दोषी आहेत त्या दोषींच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांना आजन्म कारावास किंवा फाशी शिक्षा देण्यात यावी अशी आमची यशवंत ब्रिगेडच्या माध्यमातून मागणी आहे.